नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला आजच्या भागात पाहायला भेटणार आहे की प्रियाला कळालेलं असतं की सायली, अर्जुन आणि चैतन्य काहीतरी बोलत आहे साक्षीबद्दल आणि हे सगळं तिला साक्षीला सांगायचं असतं. पण ती काय बोलते की आता फोनवर नाही सांगत, मी तिला भेटूनच सांगते कारण की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. असं बोलल्यानंतर ती बॅग घेते आणि निघायला निघते. तेवढ्यात तिथे अश्विन येतो आणि अश्विन म्हणतो, कुठे तन्वी बाहेर चालली आहेस का? तेव्हा तन्वी म्हणते, हो हो बाहेर चालली आहे मी आईकडे चालली आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, अगं तू कालच तर गेलेलीस ना? तर प्रिया म्हणते, हो मी काल गेलेले, पण मला आज पण आईची आठवण आली आहे, सो मी जाणार आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, मी पण जाणार आहे आता हॉस्पिटलला, मी तर जाता आता तुला ड्रॉप करतो. तेव्हा प्रिया म्हणते, काही गरज नाही माझी, मी जाऊ शकते. एकदम अशी रागात बोलून जाते. हे अश्विनला थोडं खटकतं. अश्विन गप्प बसतो. मग प्रियाला कळतं की मी अश्विनला हर्ट केलं आहे. लगेच प्रिया म्हणते, अरे तसं नाही रे, तुझा कशाला वेळ वाया घालवतो फुकट, तुला हॉस्पिटलला जाणं जास्त इम्पॉर्टंट आहे. असं बोलल्यानंतर अश्विन म्हणतो, अरे नाही काही गरज नाही, मी सोडलं असतं तुला. प्रिया म्हणते, नाही माझी मी जाते, तू परत मला सोडायला येणार आणि तू घराबाहेरूनच निघून जाणार. मग आई म्हणणार तू नाही आत आला म्हणून आई परत अपसेट होण्यापेक्षा मीच जाते. असं बोलून प्रिया निघते आणि प्रियाला खूप गडबड असते. प्रिया खूप फास्ट जाते आणि हॉलमध्येच पूर्णाजी आणि कल्पना बसलेले असतात आणि ते प्रियाला बघतात आणि ते म्हणतात, लगेच कल्पना म्हणते, प्रिया कुठे चालली आहेस का? तर प्रिया म्हणते की हो चालली आहे ना मी बॅगेला ऊन दाखवायला. असं बोलल्यानंतर ना आता पूर्णाजीला आणि कल्पनाला प्रियाचा म्हणजेच तन्वीचा खूपच राग आलेला असतो. आणि तेव्हा पूर्णाजी म्हणते, तन्वी जरा नीट बोल, तू अशी कशी बोलू शकते तुझ्या सासूशी? असं बोलल्यानंतर ना आता प्रियाच्या डोक्यात आलेलं असतं की आता मी काहीतरी चुकीचं बोललेले आहे आणि ह्या दोघीही मला ह्याच्यावर काही ना काहीतरी सुनवत बसणार. त्यामुळे ती विषय बदलायला घेते. म्हणते, तुम्हीच तर बोलताना बाहेर जाताना कोणालाही विचारू नाही. असं बोलल्यानंतर ना लगेचच कल्पना म्हणते, मी तुला म्हणूनच विचारलेलं की कुठे बाहेर चालली आहेस का? तू फक्त हो नाही तर नाही उत्तर द्यायचं होतंस, तू एवढं कशाला बोलायचंस? असं बोलल्यानंतर ना प्रिया आता त्यांच्या तावडीत चांगली सापडली असे. तर प्रिया लगेच म्हणते, अगं तसं नाही ग, मी अशीच मज्जा केली सहज, मी मज्जा पण नाही करायची ग आता ह्या घरात आई, तू मला काही सिरियसली घेतलं का? असं प्रिया वेळ मारून नेते. आणि ह्या दोघींना कळलेलं असतं की प्रिया हे सगळं मुद्दाम नाही, पण प्रियाचा हा स्वभावच आहे. आता प्रिया म्हणत असते, मी तर एकतर माहेरी जाते ना तर माझ्या मैत्रिणीकडे येते, अजून मी कुठे जात असते? असं बोलून ती म्हणते, आता मी जाऊ का? असं बोलल्यानंतर कल्पना म्हणते, ओके जा. असं बोलून ती निघते. आणि आता पूर्णाजी आणि तसंच कल्पनाच्या डोक्यात हे फील येत असतं की अशी सायली कधीच वागत नाही, अशी उद्धटगत कधीच बोलत नाही, ही तन्वी सारखीच असं वागत आहे आजकाल. आणि तिच्या डोक्यात, कल्पनाच्या डोक्यात ती ऑलरेडीच बसलेली असते कारण की तिला रात्रीच तिने चोरून बोलताना ऐकलेलं असतं अर्जुनचं बोलणं. हळूहळू होईना का पण प्रिया आता सगळ्यांच्याच मनातनं उतरत चाललेली असते. आता पुढे काय होईल, प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येईल का, हे पाहण्यासाठी विसरू नका ठरलं तर मग आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.